उदगीरमध्ये आपल्या जे काही प्रश्न आहेत आणि जे लूट होत आहे नगरविकास खात्याचा असेल, जे शासनाच्या पैशाचे असेल किंवा आपल्या खिशातून जे पैसे जातात टॅक्सच्या रूपात, जागेची मनमानी चालू आहे. इथं बरेच लोकांची जागा हडपण्याचं भूमाफिया खूप वाढलेला आहे. त्याबद्दल साहेबाच्या असं लक्षात आल्यामुळं शिवसेनेची पत्रकार परिषद घ्यावं म्हणून आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने क्रीडा संकुलचा जी आपली जिल्हा परिषद शाळा होती, उर्दू शाळा तिथं शाळा जी होती मुस्लिम आपल्या बांधवाची उर्दू शाळा असेल, आपल्या उदगीरची जुनी कुणालाही विचारत राहता सध्या ते जिल्हा परिषद शाळा म्हणायचे, शाळा राहिली नाही. उदगीरचे एक विषय बाहेर चाललेला आहे आणि आता आपण चर्चा केल्याप्रमाणे झाडासारखे विषय, निरंतर विषय उदगीरमध्ये येत आहेत. प्रचंड लूट होत आहे. त्या माध्यमातून आम्ही शिवसेना पुढे गप्प बसणार नाही आणि साहेबाच्या आदेशानुसार आम्ही सगळेजण शिवसैनिक या कामामध्ये पेटून उठण, चौकशी असेल किंवा ते मुळापर्यंत जाऊन आम्ही ते विषय शेवटपर्यंत नेणार आहोत. यानंतर आमचे शिवसेनेचे नेते माझे आमदार भालेराव साहेब आपलं. पहिल्यांदा सर्वच पत्रकारांना आणि माझ्यासोबत असलेले शिवसैनिक बांधव सर्वांनाच मनापासून उद्याच्या वेळामोशेच्या पहिल्यांदा सगळ्या शेतकरी बांधवाचा सर्वात मोठा सण आपल्या मराठवाड्यातल्या किमान लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक काही आपल्या कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा ह्या सीमेवरचं जे आपलं लातूर जिल्ह्याचं ठिकाण आहे, विशेष करून मोठा हा वेळामोशेचा सण साजरा केला जातो. शेतकरी हा फार आनंदानं उद्या आपल्या शेतामध्ये जाऊन वेळामोशा साजरी करतात. भजी, भाकरी, आंबील अशा अनेक पदार्थाचं, मिष्टान्नाचं सेवन करतात. आपण त्याच्यात सुद्धा सामील होतो. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना सर्वांनाच मनापासून पहिलं शुभेच्छा देतो शेतकरी बांधवांना, आणि आपल्या पत्रकारांना सुद्धा मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. आज रोजी आपणाला पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा विषय मी या ठिकाणी मांडतोय. तो विषय म्हणजे आपल्या उदगीरमध्ये एकमेव असं ठिकाण आहे, ते ठिकाण म्हणजे जिल्हा परिषद मैदान. खरं तर हे जिल्हा परिषद मैदान, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा होती. त्या ठिकाणी मराठी शाळा आणि उर्दू मिडियमची शाळा अशा दोन्हीही संयुक्त शाळा त्या ठिकाणी अस्तित्वात होत्या. परंतु त्या ठिकाणच्या शाळासुद्धा उठवून टाकल्या आणि त्या शाळासुद्धा स्थलांतर झाल्या दुसऱ्या तालुक्यामध्ये, म्हणजे जिल्ह्यामध्येच कुठं आता ते स्थलांतरित केले. मला त्याचा पूर्ण डिटेल काय काय केलं त्याची माहिती नाही, परंतु जिल्हा परिषदच्या मैदानामधल्या शाळा उठवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं भूमाफिया आपल्या मंत्रिपदाचा चुकीचा वापर करून, अत्यंत डावपेचानं उदगीरकरांची दिशाभूल करून, उदगीरकरातल्या राजकीय सुद्धा लोकांना फसवण्याचा डाव त्या ठिकाणी घातला. आणि कुठलाही जर एखादा इन्सिडेंट जर असा घडला, नैसर्गिक एखाद्या वेळेस आपत्ती आली समजा, आणि अशा ठिकाणी आज आपलं उदगीर हे जिल्ह्याचं निर्माण होणारं ठिकाण आहे आणि अशा दर्जेदार ठिकाणाला, दर्जेदार शहराला एकमेव अशी जागा आहे, ती ओपन स्पेसची जागा आहे, ती जिल्हा परिषद मैदान म्हणून आपण त्या ठिकाणी पाहत होतो. आपण त्याच्याकडे सगळ्यांनी आकर्षित होऊन त्याचा उपभोग घेतलेला आहे. काही धार्मिक कार्यक्रम व्हायचे, काही राजकीय सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचे, खेळाच्यासाठी सुद्धा काही लोक वापरायची. परंतु उदगीरला समजा एखादा जर कुठला महाप्रलय आला, काही जरी झालं, आणि अशा ठिकाणी जर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी काही लोकांना एकत्रित यायची जर वेळ आली, तर असं सुद्धा ठिकाण म्हणून आपणाला वापरात येणारं मैदान कोणतं होतं, तर ते जिल्हा परिषदेच्या मैदानाचा वापर आपण निश्चित रूपाने करू शकलो असतो. परंतु दुर्भाग्य असं आहे, त्या ठिकाणी काही भूमाफिया विचाराची माणसं त्या ठिकाणी जोडली गेली. तत्कालीन जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून असेल, जो घोळ झालाय, जो भ्रष्टाचार झालाय, ज्या उदगीरच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे. दिशाभूल काय केलेली आहे पहिल्यांदा ते समजून घ्या. दिशाभूल अशी करण्यात आलेली आहे की तरुणीला जेणेकरून खेळाडूंना, जे तरुण खेळाडू आहेत, विद्यार्थी अशासाठी, किंवा खेळाडू वेगवेगळ्या पट्टीतले जे काही क्रीडाप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आम्ही क्रीडा संकुल बनवतोय, अशा पद्धतीचा आविर्भास तयार करून त्या ठिकाणी ती जागा बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अत्यंत चुकीचं आहे. मी तर म्हणेन तत्कालीन आमदार, आजचे तत्कालीन मंत्री आणि आजचे आमदार ह्यांना थोडंसं तरी भान दिसायला पाहिजे होतं, थोडंसं तरी आपल्या अकलेचा वापर करायला पाहिजे होता. मी शब्द जर चुकीचा बोलला असेल तर मी माफी करेन, परंतु अक्कल ही सर्वात मोठी असते. म्हणून अक्कल वापरणं ही काही मी कुठलीही असंविधानिक भाषा वापरत नाही. अक्कल जर आपली असेल आणि ती जर संविधानिक पद्धतीनं जर त्या अक्कलेचा जर फायदा सरकारच्या माध्यमातून त्या जागेमध्ये जर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जशाच तशी जागा ठेवली असती तर मला समाधान वाटलं असतं. मग तुम्हाला वाटेल, हा प्रश्न निर्माण होत असेल आता की बालेराव साहेब काय चुकीचं तुम्ही बोलताय आणि काय असं का तुम्ही बोलताय. प्रश्न असा उपस्थित होतो, मी आमदार असताना लतीफ पठाण नावाचे उपजिल्हाधिकारी या ठिकाणी होते. त्यावेळेस मी क्रीडा संकुलासाठी 11 एकर जमीन त्या ठिकाणी दिलेली आहे. मी त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या. तहसीलदार संबंधित सीओ नगरपालिका, संबंधित डेप्टी कलेक्टर आणि सर्वच क्रीडा अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यावेळेस मी एक मीटिंग घेतली, दालनामध्ये मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की आमच्या उदगीरच्या क्रीडा प्रेमींना एक सुंदर अशा पद्धतीची जागा हवी आहे. माझ्या लक्षात आलं होतं काही लोकांचा डाव, तळ्यामधली जी जागा बुजवण्यात आली आणि ती बुजवलेली जागा काही लोक प्लॉटिंग पाडून कब्जा करण्याच्या चक्करमध्ये होती. माझ्या लक्षात आल्यानंतर सदर जागा प्लॉटिंग पाडून कोणी जर विकत असतील, त्याचे जर कब्जा करून त्याचं अतिक्रमण होणार असेल तर ही जागा का उपयोगाला येऊ नये म्हणून त्या ठिकाणी मी 11 एकर जमीन, तुम्हाला खोटं वाटत असेल तर लतीफ पठाणच्या सहीचं डेप्टी कलेक्टरचा इतिवृत्तांत आहे. त्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल बैठकीचा इतिवृत्तांत, खाली लतीफ पठाण. तुम्हाला या ठिकाणची तारीख आहे 24/10/2011 रोजी सकाळी ठीक 11 वाजता. मी 2009 पासून आमदार आहे 19 पर्यंत. मी जर खोटं बोलत असेल तर मला छत्रपती शिवाजी महाराजाच्या चौकात नेऊन उभा करून पाहिजे ते शिक्षा द्या. परंतु 11 एकर जमीन क्रीडा संकुलासाठी उदगीरमध्ये अद्यावत सातबारावर नोंद करून घेतलेली असताना सुद्धा तत्कालीन मंत्री, क्रीडा मंत्री म्हणून तुम्ही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं मैदान, सार्वजनिक असलेलं मैदान हे तुम्ही गिळंकृत करायला घेतलेलं आहे. आणि यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, उदगीरकरांना मी ठणकावून सांगू इच्छितो की त्या जागेमध्ये असा डाव रचला जाणार आहे. त्या जागेमध्ये तुम्हाला आता फक्त खेळाडूचं प्रेम दाखवणं, 11 एकर जमीन तळ्यामध्ये शिल्लक असताना उदगीरच्या वैभवात भर पडणारी जी सार्वजनिक उपक्रमाची जी जागा आहे, ती जागेवर जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा हटवण्याचा घाट तुम्ही घातला. हे कसलं पाप तुम्ही करताय? उदगीरकरांना कशाला दिशाभूल करताय? कुणालाच तुम्हाला माहिती न होता अशा पद्धतीनं सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांना खिशात घालून फिरताय. अशा पद्धतीचा आविर्भाव करून कोणीच तुम्हाला बोलू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका तयार करून कोणी जर विचारवंत बोलायला तयार झाला तर त्याला दमदाटी करून त्याला जर तुम्ही दिशाभूल करणार असाल आणि ह्या उदगीरकरांना जर फसवणार असाल तर याद राखा, उदगीरच्या तळ्यामध्ये 11 एकर क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध असताना, त्या ठिकाणी क्रीडा संकुलासाठी माझ्या काळात एक छोटीशी इमारत झाली असताना ही झकमारी करायची आवश्यकता का होती? काय गरज होती? का उदगीरकरांना फसवताय तुम्ही? आणि पुन्हा पत्रकार बांधव तुमच्या माहितीसाठी सांगतो, या ठिकाणी वेगवेगळे ठराव झालेले आहेत, वेगवेगळे नाटकं झालेले आहेत. हे सगळे अग्रीमेंट, सगळे ठराव, शासन दप्तरी नोंद मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना बोललोय, शिवना बोललोय. या ठिकाणी सगळ्यांनी चालबाजी खेळलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही लोकांना तुम्हाला सुद्धा माहिती नाही की ही जागा जिल्हा परिषदेची आहे असं सांगताय. जिल्हा परिषदेने सावळा गोंधळ घातला. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी आमचा ठराव पत्र करून आमचा पाठिंबा आहे म्हणून सांगितलं क्रीडा संकुलाला. ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत, ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत. ज्यांनी घाट घातलाय मध्यवर्ती ठिकाणामध्ये अशा पद्धतीचं क्रीडा संकुल उभा करावं. हे क्रीडा संकुल कितीही जरी मोठं झालं आणि ते जर दिसत असलं तर ते नगरपालिकेला परवडणार नाही. नगरपालिकेच्या जनतेला टॅक्स रूपाने जमा होणारा जो टॅक्स आहे, आज पाण्याच्या टॅक्स वाचून सुद्धा त्या ठिकाणी जनता भरडली जाते. आणि ह्या ठिकाणी जर ह्या क्रीडा संकुलाला
जर मेंटेनन्स करायचं म्हटलं तर पुन्हा वेगळ्या पद्धतीचा टॅक्स लावावा लागेल. अशा पद्धतीची भूमिका समोर ही लोक बदमाश लोक आणणार आणि ह्या जागेमध्ये एक संस्था निर्माण करून त्या संस्थेच्या अंदर या ठिकाणी छोटे मोठे काही क्रीडाचे खेळाचे थोडेसे हे दाखवून वेगवेगळे फुटबॉल असेल, कुठलं बॅडमिंटन हॉल असेल, असले ही छोटीशी नाटकं दाखवून ती संस्था त्यांची एक कोणीतरी जागा घेणार आणि ती ताब्यात घेणार आणि त्या ठिकाणी आपले मोठमोठे ऑफिसेस असतील, मोठमोठे उद्योगधंदे असतील, त्या ठिकाणी ते मेंटेन करण्यासाठी ते भाडे रूपाने घेतलं, संस्थेला आम्ही चालवायला घेतलंय आणि ती संस्था मेंटेन करणार आहे. अशा पद्धतीचा दुय्यंगी व्यापारी विचार ह्या जिल्हा परिषद मैदानाला त्या ठिकाणी आणण्याचं स्वरूप या ठिकाणी घातलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जिल्हा परिषदेच्या मैदानावरचं जिल्हा परिषदेची शाळा हटवण्याचं हे सर्वात मोठं पाप आणि त्यानंतर कुठल्याही त्या ठिकाणी अग्रीमेंट मध्ये सुद्धा ठराव झालेला आहे की कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी दसरा मेळावा म्हणून सुद्धा केला जातो. आता त्या ठरावात अशी नमूद आहे की कुठलाही धार्मिक त्या ठिकाणी कार्यक्रम केला जाणार नाही, कुठल्याही पद्धतीचं राजकीय कार्यक्रम होणार नाही. हरकत नाही, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आमचा जर सामूहिक कुठलाही जर एखादा सार्वजनिक उपक्रम आम्ही त्या ठिकाणी जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर कार्यक्रम करत असू आणि त्याचा सन्मान सर्व धर्मियांना होत असेल, त्याचा सर्वांना जर फायदा होत असेल तर ते सुद्धा नेस्तनाभूत करण्याचं पाप इथल्या आमदारांनी आणि त्यांच्या 420 लोकांनी त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी उदगीर मधील जिल्हा परिषद मैदान वाचवण्यासाठी या ठिकाणी समिती तयार करणार आहे, गठीत करणार आहे. उदगीरकरांना माझं आव्हान आहे की सर्व उदगीरकरांनी जात धर्म पंथ भेद बाजूला सारून उदगीरची शान मान सन्मानात पुरा रोवणारी जी जागा आहे ती म्हणजे जिल्हा परिषदचं मैदान आहे आणि हे मैदान आपणाला वाचवायचं आहे. मी कुणावर आरोप करत नाही, कोणी कुण्या पक्षात काम करावं मला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्याची ख्याती असते, त्याचा तो कार्यक्रम असतो, त्यांनी त्या पक्षात काम करावं, त्या पक्षाची नेतेगिरी करावी. परंतु हुजरीगिरी आणि मुजरीगिरी करत असताना जर उदगीरच्या जनतेला जर फसवण्याचा डाव, शातीर दिमाकानं जर लुटण्याचा डाव जर तुम्ही उदगीरच्या जागेवर जर करत असाल तर हे आम्ही कदापि सहन करू शकणार नाही. म्हणून मी उदगीरच्या जनतेला मी आवाहन करतो की ही जिल्हा परिषद मैदान बचाव समिती या ठिकाणी तयार होते. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जिल्हा परिषद मैदान कृती समितीच्या माध्यमातून आपली नोंदणी करावी, या ठिकाणी आपला पाठिंबा दर्शवावा आणि जर नसेल तरी तुम्ही सांगावं नाही आमचा तुमचा पाठिंबा म्हणून. चुकीच्या पद्धतीनं पाठिंबा न देणारे काही बगलबच्चे 420च्या सोबत जर राहत असतील आणि आमचा पाठिंबा नसत नाही म्हणले तर त्याला आम्ही हाणून पाडू. पण तो सामर्थ्यवान असेल, जो उदगीरचा मर्द असेल आणि उदगीरचा जर तुम्हाला जर स्वाभिमान जतन करायचा असेल तर त्यांनी मला पाठिंबा द्यावा. या ठिकाणी उदगीरचं मैदान वाचवण्याचं काम मी 100% करून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याला कुठल्याही पद्धतीनं शासनाला सुद्धा फसवलेलं आहे यांनी. 11 एकर जमीन असताना, पत्रकार महोदय तुम्हाला प्रश्न पहिलं लक्षात घ्या, 11 एकर जमीन क्रीडा संकुलाकडे असताना तुम्ही जिल्हा परिषदेची जागा किती असणार आहे ती? हो 11 एकर पेक्षा कमीच असणार आहे. मग काय इथं झकमारी करायची तुम्ही? 11 एकरची जागा तुम्हाला तळ्यामध्ये असताना या चुकीच्या पद्धतीनं महसूल मंत्र्याची फसवणूक, मुख्यमंत्र्याची फसवणूक, तत्कालीन मुख्यमंत्र्याला सुद्धा तुम्ही फसवलं, त्या ठिकाणी शासनाची फसवणूक केली, सरकारची फसवणूक केली, सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दबाव तंत्र टाकला आणि दबाव तंत्र टाकून जर तुम्ही जर उदगीरची शान मान अपमान करण्याचं काम जर या ठिकाणी जर वैभवात भर पडणाऱ्या जागेला जर तुम्ही गिळंकृत करणार असाल, त्या ठिकाणी मेंटेनन्स साठी तुम्ही पुन्हा कुठली तरी संस्था लावण्याचं काम जर घाट घालून करणार असाल आणि त्या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी उद्योग धंद्यासाठी जर ते क्रीडा संकुल उभा टाकत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आमच्याकडे जर जागा नसेल तर आम्ही ते मान्यही केलं असं एखाद्या वेळेस. अरे क्रीडा संकुलासाठी सुधाकर भालेराव आमदार असताना ती जागा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली डोळ्यात माती गेली का तुमच्या? 11 एकर जमीन तुम्हाला दिसत नाही? क्रीडा संकुलासाठी सेपरेट 7/12 आहे. मी उदगीरकरांना आवाहन करतो, तुम्ही बघा, माझं जर चुकीचं असेल तर मला त्या ठिकाणी पाहिजे ते शिक्षा द्या. उदगीरची जागा ही वैभवात जर भर पडणारी नसेल, ही सार्वजनिक उपक्रमासाठी जागा जर आपल्याला अयोग्य वाटत असेल तेही सांगा. आणि जर ती योग्य असेल आणि 11 एकर जमीन असताना हा दुसरा बोगस नाटक त्या ठिकाणी उभा करून जिल्हा परिषदेचं मैदान आणि जिल्हा परिषदेची शाळा हटवण्याचं काम आणि हे पाप जर घडवलं असेल तर ह्या पापाला आपण प्रश्न विचारणार की नाही? म्हणून मी पत्रकारांना पहिल्यांदा बोलवलं
सामान्य जनता ही भोळी असते. भोळ्या जनतेला लक्षात येत नाही की काय चाललंय. असेल सरकारचं काय आमच्या घरचं आहे वाटतंय, परंतु भोळ्या जनतेला मी सांगू इच्छितो की स्वाभिमानातला तुरा रोवणारी ही जागा आपल्या सर्वांसाठी उपयोगात येणार आहे. सकाळी सकाळी काही लोक, वयोवृद्ध असलेली लोक सुद्धा थोडंसं तिथं वॉकिंग ट्रॅक जरी केला असता तर मी त्याचं समाधान मानलं असतं. शाळा जशाच तशी ठेवली असती, आणखीन त्याच्यावर चांगले मजले बांधले असते तर कमीत कमी त्या लेकराला फायदा तरी झाला असता. अरे तरुण विद्यार्थिनी असेल, तरुण खेळाडू असेल, 5 किलोमीटर 10 किलोमीटर जरी बाहेर मैदानात केला असतो तरी चालला असतं, परंतु तेवढेही करायची गरज नव्हती. सुधाकर भालेराव आमदार असताना 11 एकर जमीन उपलब्ध करून दिलेली असताना तुम्ही डोळ्यात झुळफे घालून जिल्हा परिषद मैदान तुम्ही हडप करताय. आणि सदर जागा मग कशासाठी वापरणार आहे तुम्ही? माझा शासनाला प्रश्न आहे, महसूल मंत्र्याला प्रश्न आहे, मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला प्रश्न आहे, माझ्या इथल्या कलेक्टरला सवाल आहे, माझ्या इथल्या जिल्हा परिषदेला सवाल आहे, शिवना सवाल आहे, आणि सर्व इथल्या अधिकाऱ्यांना सवाल. तुम्ही हे प्रश्न विचारणार आहात का नाही? पत्रकार म्हणून तुमचा हक्क आहे का नाही? क्रीडा संकुलासाठी जागा असताना हा 420 प्रकार कशासाठी? माझं हे आंदोलन अजिबात थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये एकमेव निर्भीड छातीचा कार्यकर्ता म्हणून काम करणारा मी सामान्य गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. आणि त्या कार्यकर्त्याची जाणीव आणि उणीव जर जागृत झाली तर मी कोणाच्या बापाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे. उदगीरच्या सन्मानाचा जर वैभवातला जर भर पडणारा जर कुणी जरी इथं खुरापती करणार असेल त्याला मी कदापि सोडणार नाही, माफ करणार नाही. फक्त तुमचं साथ हवी आहे. तुम्ही जर मला साथ दिली उदगीरकरांनी, इथला भ्रष्टाचार मुळात सकट बाहेर काढेल. ही पहिली बातमी आहे, हे पहिला विषय आहे. असे अनेक बॉम्बस्फोट तुमच्या समोर होतील. खतरनाक विषय आहेत. बॉम्बस्फोट ज्याला म्हणतो आपण, त्याच्याही पेक्षा हे स्फोटक पदार्थ डोक्यात घुसून ह्यांनी अतिरेकी विचाराच्या पद्धतीने ह्यांनी उदगीरला लुटायचं काम केलेलं आहे. हा अतिरेकी विचार मी कदापि सहन करणार नाही, उदगीरकर म्हणून सहन करणार नाही. मी मेलो तर माझं मड इथं उदगीरमध्ये येणार आहे. पुण्या बदमाशाला इथं फक्त कुठून खाऊन उठून जायला आली असतील. राजकीय पोळी भाजून आपण पैसे लुटून जाण्यासाठी जर व्यापारी म्हणून आले आणि इंग्रजांनी राज्य केलं, अशा पद्धतीने जर तुम्ही जर व्यापारी दृष्टिकोन करून जर उदगीरवर जर लूटमार करणार असाल, भूमिअप खेळ जर करणार असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, अत्यंत महत्वाचा विषय आहे. या महत्वाच्या विषयाला हा पहिलाच विषय तुमच्या हातात दिलेला आहे. आता याच्या पुढच्या अनेक विषय येणार आहेत. अनेक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाला तुम्हाला गती देण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यामुळे अवांतर प्रश्नाला गती न देता याच विषयाला काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी तुमच्या समोर उत्तर द्यायला तयार आहे. आपण जो मुद्दा मांडला आहे की उर्दू माध्यमातून जिल्हा परिषदची शाळा होती, मराठी माध्यमही होतं, यासोबत आपण त्या शाळा पुनर्तिथं स्थापित व्हावं यासाठी पण लढा लढणार का? हमीद भाईंनी तुम्ही चांगला प्रश्न विचारला. ती उर्दू शाळा असेल की मराठी शाळा असेल, ही शासनाच्या शाळा होत्या, सरकारी शाळा होत्या. मग ते मुस्लिम समाजाचे उर्दू स्कूलमध्ये गरीब मुलं शिकत असतील, मराठी माध्यमातून गरीब कुटुंबातील विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतील, ते माध्यम कोणतं आहे त्यापेक्षा ही सरकारी शाळा होती, जिल्हा परिषदेची शाळा होती. दोन्ही समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी त्या शाळेचा विद्यार्थ्यांना फायदा होत होता, त्या कुटुंबाला आधार मिळत होता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्ञानदान घेण्यासाठी त्या ठिकाणी जवळ असलेली शाळा होती. ते हटवण्याची गरजच नव्हती. ते पाप आहे. ते मुस्लिम समाज असेल की हिंदू समाज असेल की अन्य कोणते समाज असेल, सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपली शाळा आपल्या गावामध्ये जी स्थलांतर झालेले आहे ते पुन्हा आली पाहिजे. आणि माझं रक्ताचं पाणी करेन, परंतु शाळा पुन्हा जशाच तशा परत आल्या पाहिजे, त्यासाठी माझा प्रयत्न असेल. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. मी सत्तेच्या बाहेर फेकला गेलो होतो. काही वर्ष मी एखादी वर्ष विरोधात सुद्धा त्या ठिकाणी काम केलं, परंतु आता मी सत्तेत आहे. आता सत्तेला शहाणपण जर चालत नसेल तर चुका होत असतील तर मला सांगण्याची ताकद कार्यकर्ता म्हणून आहे. आणि मी सत्तेला सुद्धा सांगू शकतो की इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या पुढाऱ्यांनी कशा पद्धतीनं डाव रचलाय, शिकारी अवलादीच्या पद्धतीनं हा गिळंकृत करण्याचा, भूखंड गिळंकृत करण्याचा कसा डाव रचलेला आहे, त्याची शहानिशा आता मला सरकारमध्ये असल्यामुळं
माझा नेता उपमुख्यमंत्री असल्यामुळं मला त्या ठिकाणी आता मांडायला हरकत नाही आणि शासनानं ऐकून घेण्याचं त्यांचं काम राहील आणि मला नक्कीच न्याय देतील म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. शाळा पाडण्याच्या पूर्वी आपण असं आंदोलन करावं असं आपल्याला वाटतं नाही का? लक्षात घ्या, प्रश्न ज्यावेळेस मी पहिल्यांदा सांगितलं, सत्य पुढे शहाणपण चालत नाही. आणि असंच तुम्ही समिती स्थापन करून तुम्ही विरोध करू शकला असता. मी 100% अवांतर प्रश्नापेक्षा मला ह्या प्रश्नाला गती देण्यासाठी, न्याय देण्यासाठी तुम्ही कुठलंही काम सांगा, त्याच्यावर मी बोलेन. विनाकारण ह्या प्रश्नाला दुसरी बगल देणं किंवा त्याच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीची टिप्पणी करणं हे उदगीरकराला गरज नाहीये. मी आज पत्रकारांच्या समोर का बोलतोय, हा विषय महत्वाचा आहे. भोळी जनता, त्यांना काही लक्षात येत नाही. भोळ्या जनतेला वाटतंय सरकारचा पैसा आहे, सरकारची जागा आहे, काहीतरी करत असतील. परंतु सरकारची जागा सरकारच्या कामासाठी 11 एकर जमीन असताना पुन्हा हे जिल्हा परिषदेचं मैदान वैभवात भर पडणारं सार्वजनिक स्वरूपाचं एक ठिकाण होतं, ते गिळंकृत करण्याचा डाव का आहे? हा खोटा डाव, हा भ्रष्टाचाराचं स्वरूप आहे. त्या ठिकाणी फार मोठी शातीर दिमागाची गेम सुरू आहे. म्हणून हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यावर बोला. 11 एकर पैकी 6.5 एकर ही जागा क्रीडा विभागानं बुद्धिविहाराच्या पार्किंगसाठी दिल्याचं चर्चा आहे. पूर्ण जागा जर आपण पाहिली, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 297 सर्वे नंबर 297 हा सातबारा क्रीडा संकुलाच्या नावानं झालेला आहे. सर्वे नंबर 297 हा महाराष्ट्र शासनाच्या नावाने सातबारा होता. म्हणून मी त्यावेळेस शासनाच्या जमिनीवर एखादा चांगला उपक्रम राबवावा म्हणून मी 11 एकर जमीन त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला विनंती करून आणि त्या ठिकाणी सूचना केल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांनी फार चांगलं काम केलं होतं. 11 एकर जमीन खेळासाठी त्या ठिकाणी क्रीडासाठी दिली होती. मात्र त्या ठिकाणी आता तुम्ही जे प्रश्न विचारताय त्या प्रश्नापेक्षा त्याच्याही पेक्षा 11 एकरच म्हणून नाही, जवळपास 100 एकरच्या आसपास जमीन आहे तिथं. जर तुम्ही तुमच्या लक्ष्मी मंदिर तळवेसच्या कोपऱ्यापासून जर तुम्ही धरली तर इकडं फुले नगरच्या कॉर्नर पर्यंत जमीन आहे. त्याच जमिनीमध्ये तिथंच नगर परिषदेचं स्विमिंग पूल सुद्धा त्या ठिकाणी एखादा कोपऱ्यात बनवलेला आहे. हा सगळा भूखंड जवळपास 50-100 एकरच्या आसपास जमीन असताना इथं तुम्ही एखादी नॅशनल लेवलवरचं क्रिकेटचं सुद्धा ग्राउंड तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकला असताना, अजूनही बनवू शकतो असं मैदान असताना, अशी जागा उपलब्ध असताना हा बाजार भ्रष्टाचाराचा सुळसुळाट का मांडला गेला याची चौकशी झाली पाहिजे. मी तर म्हणेन यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. दोषीवर जे कोणी असतील, मग ते मी सुद्धा आमदार म्हणून काम करत असेल आणि मी जर चुकीचं केलं असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर आता कोण्या आमदारांनी जर चूक केली असेल, मंत्र्यांनी चूक झालेत ना, किती मंत्री आता गुन्हे दाखल झालेत, परेशान आहेत मंत्री. काही उघड्या डोळ्यानं रोज टीव्ही बघताय तुम्ही, राजीनामे दिलेले आहेत. का नाही झाला पाहिजे गुन्हा दाखल? जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. 11 एकर जमीन असताना ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या पुढाऱ्यांनी ही जी हरामखोरी केलेली आहे, उदगीरच्या जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे. 11 एकर जमीन असताना सुद्धा तुम्ही जर सार्वजनिक जागेत उदगीरची वैभवात भर पडलेली असली जे जिल्हा परिषदेचं मैदान जर तुम्ही हडप केला असाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. मला उदगीरकरांनी साथ दिली पाहिजे. भोळ्या जनतेला हे माहिती नाही म्हणून मी तुम्हाला पत्रकारांनी सांगितलं पाहिजे. तुमच्या बातमी रूपानं युट्यूबच्या माध्यमातून जे तुमचं अपडेट असेल त्याच्या माध्यमातून सामान्य जनतेला कळेल आणि त्यानंतर हे जिल्हा परिषद मैदान बचाव समिती तयार करून गठीत करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निश्चित रूपाने त्या ठिकाणी न्याय मागू. एवढ्या वेळेस नाही थांबणार. गरज वाटली तर मी कोर्टात जाईन. 11 एकर पैकी 6.5 एकर पार्किंगला दिले असं हे आहे. कदापि अशा चुकीच्या पद्धतीनं कुठलीही जागा देता येणार नाही. दिली असेल आणि त्या ठिकाणी खेळाच्या मैदानाची जागा देऊन तुम्ही जर जिल्हा परिषद गिळण करत परत डबल हा भ्रष्टाचार आहे, डबल भ्रष्टाचार आहे. 11 एकर मधली किती शिल्लक आहे महत्वाचं सर 11 एकर तर सोडा, 11 एकर तर सोडा, शासनाची जमीन 50 ते 100 एकर तळ्यामध्ये शिल्लक आहे. अतिक्रमणित जमीन आहे ना. कुठलंच अतिक्रमण नाही. जशाच तसं मोकळं मैदान आहे. चला उद्या सगळ्या पत्रकाराला घेऊन जातो, पूर्ण जागा दाखवतो तुम्हाला ह्या कडचं त्या कडाला. साहेब आता ते काम जवळपास बऱ्यापैकी काम झाले.
मैदानाच बरं काय काय तुम्ही आता सत्तेत आल्यावरच तुम्हाला त्याच्या विरोधात आंदोलन करावं वाटतं? मी तुम्हाला पहिल्यांदा माझा प्रश्न सोनीनं विचारला, कोण विचारला? बबनने विचारला, त्याचं उत्तर दिलंय, तुम्ही ऐकलंय. रिपीट त्याला कशाला गती देताय? मी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, मी विरोधात होतो, मला बाहेर फेकलं गेलं होतं, म्हणून मी तुम्हाला काही बोललं तर हा विरोध करतोय असं वाटत होतं. आता सत्तेत आहे, सत्तेतल्या ठिकाणी मी काम करतोय कार्यकर्ता म्हणून, मी काही नेता नाही आहे. सत्तेत राहून विरोध का? विरोध नाहीये, सच्चाईचं बयान आहे. विरोध म्हणतात त्याला पत्रकारात का? कोण आहेत तुम्ही? त्याला विरोध म्हणतात. हे विरोध आहे माझा. महायुतीचा आमदार आहे ना? अरे महायुतीचा आमदार झाला तर चोऱ्या करतो का? चोऱ्या करतो, लबाड बोलतो महायुतीच्या कामाला जनते. अरे महायुतीचं, तुमची महायुती कसली महायुती असली? महायुतीचं नाही का मग तिकडं? कोकाटेला का बसलो तुम्ही घरी? का कसं बोलताय तुम्ही? कसे पत्रकार? प्रश्न विचारा मला चांगला. तर तुम्ही जे आंदोलन मैदान बचाव आंदोलन चालू करताय पक्षाच्या व्यासपीठावर आहे का उदगीरकरांच्या व्यासपीठावर? उदगीरकराच्या व्यासपीठावर आहे. उदगीरकराच्या व्यासपीठावर, म्हणूनच तुम्हाला बोलवलंय. तेच विचारतोय. मी पक्षाचा कार्यकर्ता जरी असलो तर उदगीरकराचं व्यासपीठ आहे. जिल्हा परिषद मैदान बचाव समिती उदगीर, त्यासाठी समिती गठीत करायच्या. जे कोणी मर्द असतील त्यांनी समोर यावं, कमिटीमध्ये मेंबर व्हावं, तुमची स्वाक्षरी असावी. गरजेनुसार जर माझं ऐकच नाही गेलं तर कोर्टात सुद्धा घालेली मॅटर. पण ह्यांना धडा शिकवेल आणि ते जे इमारत उभा टाकले त्याला पाडून मैदान जशाच तसं रिकामं करून देण्याची ताकद माझ्यात आहे. किती जागा उरलेली? अरे किती जागा उरल्या म्हणजे 11 एकरच्या व्यतिरिक्त सुद्धा त्या तळ्यामध्ये 100 एकर जमीन शिल्लक आहे म्हणतोय ना. 11 एकर ठराव केलेलं होतं ना, त्या 11 एकर मध्ये किती राहिले? जर त्या 11 एकर मधली जर चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल तर त्याची चौकशी करतो. अजून त्याचा डाटा मी घेतला नाही. 100 एकर जमीन असताना त्याला ह्याच 11 एकर मधली का बनवाबनवी करावी त्यांनी? दुसरी जागा नव्हती का त्याला मग रिकामी? एवढी अक्कल चलत नाही तुमची? लोकप्रतिनिधी झक मारायला झालात का? लोकांना फसवाय, पैसे लुटायला? शरम वाटली पाहिजे. राजकारण हे रक्षणार्थ असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठं जर हक्क कुणाला दिला असेल तर तो मतदानाचा हक्क आहे. मतदान देऊन तुम्हाला त्या ठिकाणी निवडून आणलेला आहे. रक्षणासाठी लढवलेलं आहे तुम्हाला, रक्षणासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. सामान्य जनता काय बघते तुमच्याकडे? आमचा आमदार आहे, आमचा मंत्री आहे, आमचा मुख्यमंत्री आहे. कशासाठी करतात? रक्षणासाठी का लुटायसाठी? आणि जर लुटत असाल तर जेल सुद्धा तयार आहे. तुम्ही आता बोलता म्हणलं उदगीरमध्ये भूमाफी याची संख्या, एक दोन उदाहरणं सांगतात, नावं सांगतात. आता तुम्हाला 11 एकर पैकी काही घेतले तर नक्कीच ते बघताय का? आता त्या ठिकाणी आता ही सुरुवात आहे, पहिली बैठक आहे. पहिला प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केलाय. असे अनेक ब्लास्ट होतील. त्या ब्लास्टमध्ये तुम्हाला उदगीरचं रक्त सुद्धा पिणारी लोक काही आहेत, ते रक्त सुद्धा पिणारं प्रश्न सुद्धा तुमच्या समोर येणार आहे. अजिबात काळजी करू नका. अनेक लुटारू या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं लुटाय बसलेले आहेत. गरिबाचा, लोकांचा पैसा जमा करून त्याच्यावर डल्ला मारणारी अवलाद या ठिकाणी तयार झालेली आहे. ह्या सगळ्या डल्लाखोरांना, ह्या सगळ्या चोर भादर 420 बाहेर पाडल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणलात की विषयांतर करू नका. मी विषयांतर करत नाही. आपल्या धोरणावर धरूनच बोलते मी. आपण अशा अनेक वेळा गेली 5 वर्षात अनेक स्फोट केला, पण ते स्फोट सगळे निष्क्रिय झाले. कुठली पोस्ट एखादी सांगा. एक तिरू प्रकल्पाचा स्फोट केला, ती निष्क्रिय ठरला ना. निष्क्रिय ठरला. मी तुम्हाला सांगतो. हा थांबा, एका प्रश्नाचं उत्तर एकदा घ्या, एकदाच घ्या फक्त. नाही, माझं उत्तर द्या. ऐका. निष्क्रिय ठरला. उदगीर म्हणलं तुम्ही आता एक तुमच्या शब्दात म्हणाले की कर आकारणी. त्या कर आकारणीच्या वेळी तुम्ही झोपा काढलात. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून तुम्ही अगोदर त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा सत्तेमध्ये शहाणपण चालत नाही म्हणलात, आणि आज पुन्हा सत्तेमध्ये जाऊन सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणताय. आणि ज्या भूमाफिया, अतिरेकी, गुंड
अनेक उपपद देऊन तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला बोलू लागलात ते तुमच्या सत्तेतले आहेत. तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी जर उद्या भालेराव गप्प बस म्हणजे निष्क्रिय ठरतात. झाला प्रश्न. ऐका, तुम्ही सुद्धा उद्गीकरणाला कुठे फसवताय. उद्याची निवडणूक आहे म्हणून तुम्ही गर्जना करताय. लक्षात घ्या तुम्ही साहेब, तुमची जी मागचे 5-6 पत्रकार परिषद झाल्या अशीच तुम्ही गर्जना करा, शिवमोगर्जना करा. आणि त्या शिवमोगर्जना मांजर गर्जना ठरल्या. म्हणून तुम्हाला मी म्हणतोय मी तुम्ही तुमच्या विषयांतर करत नाही. विषयांतर हं. त्यात तुम्ही सुद्धा उद्गीकरणाला कोणतरी दिशाभूल करायचा प्रयत्न चाललेला आहे. कारण का तुम्ही सगळे पुढारी अनुभव घेऊन बोलावले मी की बरोबर संधी साधून तुम्ही छाप मारणारे लोक आहेत बोलायचं होतं. पहिला प्रश्न तुमचा एक लक्षात घ्या की तिरू प्रकल्पाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आचारसंहितेमुळं त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा विषयाला वेळ लागत असला वाटला. तिरू प्रकल्पाचा भ्रष्टाचार थांबणार नाही आणि तो झालेला भ्रष्टाचार उघडा केल्याशिवाय राहणार नाही. त्याला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय शिक्षा भोगायला लावल्याशिवाय राहणार नाही. नंबर 1, कुठलाही प्रश्न निवडणुकीच्या साठी नसून या ठिकाणी निवडणूक होऊन गेलेली आहे. नगराध्यक्षाची मेन निवडणूक झालेली आहे. सगळे नगरसेवक एक योगायोगानं 2-3 माणसं कोर्टात गेलते. 3 माणसं आहेत, त्याच्यात 3 पैकी माझ्या 2च जागा आहेत. त्या निवडणुकीचा विषय कसा काय तुमच्या डोक्यात येते? अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहात. याला म्हणूनच तुम्हाला म्हटलं विषयांतर न करता याच विषयासाठी बोला. हाच माझा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 100% माझा नेता एकनाथ शिंदे साहेब असतील की आमचे पक्षाचे मुख्य नेते या ठिकाणी महायुतीचे मुख्य नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांना सुद्धा ह्या जर माहितीची जर मी पूर्णतः माहिती दिली आता तर त्या माहितीच्या अनुषंगानं चौकशी करून त्याच्यावर 100% गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाहीत हा मला विश्वास आहे. अजितदादांना सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा मी या ठिकाणचा जर हा भ्रष्टाचार आता योगायोगानं कोकाटेकडलं खातं अजितदादाकडेच गेलेलं आहे. नका चिंता करू सुधाकर भालेरावची. तुम्हाला सोबत घेऊन जातो अजितदादापाशी, सोबत घेऊन जातो मुख्यमंत्र्यापाशी आणि तिथं प्रश्न तुमच्या समोर मांडतो. तो सुधाकर भालेराव आहे. निधड्या छातीचा सुधाकर भालेराव आहे. उदगीरच्या रक्षणासाठी सुधाकर भालेराव बोलतोय, निवडणुकीसाठी नाही बोलत. अरे निवडणूक राहील ना राहील, जिंकू आम्ही न जिंकू तो नंतर जनतेचा प्रश्न आहे. आलोच मी 11 तारखेला, 10 तारखेला फॉर्म भरायची प्रक्रिया झाली आहे. 11 तारखेला मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. 13 तारखेला उदगीरमध्ये माझा प्रवेश झालेला आहे. ऐका पहिला आता. अरे ऐका हो, गेली 7 वर्षापासून मी विचार कर आकारणीमध्ये तुम्ही काही बोलला नाही. अरे ऐका ना, 1 वर्षापासून कर आकारणी क्रीडा संकुलामुळे काम चालू आहे. आतापर्यंत कागदपत्र दाखवलं नाही. आज ही तुम्हाला ज्या वेळेस कागदपत्र बघायला मिळाले खरे की खोटे हे तुम्ही तपासावं. जनतेला लोकप्रतिनिधीने अरे थांबा ना, थांबा जरा, तुम्हाला सांगतो ऐका. ही पद्धत असेल तर मलाही आवडणार नाही. मी तुम्हाला सांगतो ऐका, मी हे अवांतर प्रश्न आहेत तुमचे. प्रत्येक वेळेस अवांतर प्रश्नाला मला बोलता येणार नाही. मी नाही अहो, तुम्हाला सांगतो कर आकारणी तुम्हाला माझ्या नेत्याने सांगून गेले. पाण्याचा टॅक्स काय सोन्याचं पाणी सोडतंय का तुम्ही मधून? पाणी कमी करून देणार म्हणून सांगितलंय. का कमी करणार तेच म्हणतो. अरे बाबा, माहितीच दिली नसेल. तुमचा रखवालदारच जर चोर असेल. तुम्ही 5 वर्ष काय केलं? काय बोलताय साहेब, काय बोलताय तुम्ही? अहो तेच बोलतोय तुम्हाला. अवांतर भाषांतर करून पत्रकार परिषदेला वळवण्याचा प्रयत्न करू नका. विषय कोणता त्याच्यावर लक्ष द्या. प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचंच उत्तर दिलं मी. चला सांगा, चला दुसरं कोणी ऐका विचारणार बोला. अवांतर प्रश्नाला गती नका देऊ. थांब रे. भ्रष्टाचाराला मूठमाती करायसाठी या ठिकाणी आलोय. अहो मीच मग सांगायला लागेल तुम्हाला मी तेच सांगतोय की 3,000 रुपये टॅक्स लावलेला कमी झाला पाहिजे. त्यासाठी माझ्या नेत्याने त्या दिवशी भाषणात सांगितलेलं आहे हा कमी झाला पाहिजे. चुकीची माहिती जर तिथं त्या ठिकाणी पोहोचली नसेल तर त्याला जिम्मेदार तुम्ही आहे, कमी आहे.
ही आहे हा. काय बोलताय 7 तुम्ही? वर्ष तुम्ही अरे 7 वर्ष ऐका मी तुम्हाला 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर पत्रकार परिषदेमध्ये आम्ही महत्व येईल. आवाज उठवले पत्रकार. प्रत्येक पत्रकार परिषदेला जर तुम्ही अशा पद्धतीने जर सांगितलं तर काय पत्रकार परिषदेला महत्व राहणार आहे तुमच्या? महत्वाच्या विषयाला तुम्ही बगल देण्याचा प्रयत्न करू नका. 3 वर्षापूर्वी बोला. आमदार साहेबाला विचारायला पाहिजे. 4 वर्षापूर्वी करण्यात प्रश्न आहे, बनसोडे साहेबांना. अहो 10 वर्ष झालं मी आमदार नाही आता. बालेराव साहेब 10 वर्ष झालं मी आमदार नाही साहेब, जरा विचार करा. चला बोला दुसरं. चला आम्ही आंदोलन केलं. थांब रे थांब, तू नाही बोलत. हा बोला. उदगीर तालुका चोराचा अड्डा आहे असं तुम्हाला वाटतं? त्या अगोदर पण आपण उदगीरचे 10 वर्षांमध्ये आता काय म्हणजे चोराचा अड्डा बनला असं कशाला वाटतं? आता तुमच्याच पत्रकाराच्या माध्यमातून प्रश्न येऊ लागलेत. जनतेला फसवण्याचा प्रकार, त्या ठिकाणी खिशातला पैसा काढून टॅक्स रूपाने तुम्ही जनतेला भुर्दंड लादताय, ही चोरी नाही का? हे 420 नाही? आमच्या गोरगरीब जनतेला 3,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला जर तुम्ही लावला असाल, त्याची कॅपॅसिटी नाहीये, मजुरी करून खाणार आहे, त्याला 24/7 तुम्ही पाणी देताय का? नाही देत. माझ्या काळामध्ये पाणी पुरवठा योजना झाली, 24 तास पाणी मिळायला पाहिजे होतं, पाणी देऊ शकत नाही आणि टॅक्स कसं काय लावला? हा प्रश्न विचारणं जनतेनं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आवाज उठवणं ही गुन्हा आहे का? अहो मी तुम्ही उचलत पण आज का उचलत पण अरे बाबा आज नाही, रोज उचलतो हो, तुम्ही काळजी करू नका. नंबर 1 त्यामुळे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं एखाद्याने प्लॉट घेतला आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नाला वेगवेगळी स्ट्रॅटेजिकल भूमिका द्या. मला समाधान वाटेल. ही जिल्हा परिषद मैदान बचाव गठीत समितीची ही पत्रकार परिषद आहे. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. हा सांगा. साहेबांना काही माहिती दिली का, कल्पना दिली का मैदान बचाव? मैदान बचावसाठी ही सगळी माहिती पत्रकारांच्या समवेत जनतेपर्यंत पाठवावी, त्याच्यानंतर तुम्हाला द्यावी. म्हणून या ठिकाणी पत्रकारांच्या समवेत ही गठीत होणारी समिती तुमच्या लक्षात यावी आणि त्याच्यानंतर सर्व जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जावं. जनतेचा जो काही जनतेला जो फसवण्यात आलेला जो प्रकार आहे, तुम्ही पत्रकारांनी त्यांना ठिकाणी सांगावं. मीडिया हे माध्यम कशासाठी आहे? ती माहिती देण्यासाठी आहे. जर कोणी चुकत असेल तर देण्यासाठी. जिल्हा परिषदेच्या मैदानाच्या बाबतीमध्ये काय झोपी गेले का? अरे टंगेटोल बी 1 महिना झाला येऊन. पेपरला वाचा हे सगळं टॅक्स मोठी सगळं आमदार साहेबाला विचारा. बनसोडे साहेब. टंगेटोल तुमचं स्वागत करतो. उठाव केला असेल त्याबद्दल स्वागत करतो. तुम्ही माझ्या बातमीला दखल घेतो. Yes. दखल घेतो आता सगळ्या बातमीची. हा हे क्रीडांगण आता जे काही व्हायले आता हे विद्यार्थ्याच्या हितासाठी नाही का? विद्यार्थ्याच्या हितासाठी जरी असलं तर उदगीरच्या हितासाठी जे मैदान आहे ते मैदान जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलासाठी 11 एकर जमीन तयार असताना, अस्तित्वात असताना ती जागा सोडून दुसऱ्या जागेत येणं हे फसवीगिरी आहे. 420 आहे. तुम्ही त्या जागेचा वापर चुकीच्या पद्धतीने करताय. त्याच्याही पलीकडे अजून त्या तळ्यामध्ये 50-100 एकर जमीन शिल्लक असताना हा घाट जिल्हा परिषदचं मैदान उडवण्याचा प्रकार का? हा प्रश्न नाहीये. ह्याच्यासाठी उत्तर नको आपल्याला घ्यायला. ह्यासाठी आपल्याला तो जिल्हा परिषद मैदान वाचवायला नको. ते बांधकाम किती झाले? 10% आणि 10% झालं ना 20% झालं. तुमच्या खिशातल्या तर पैशातलं गेलं नाही. शासनाने पैसे केलाय वाटतं तुम्हाला. शासनाला कळेल कुणाला दंड लावायचा, कुणाला दोष द्यायचा ते ठरवेल. त्याच्याकडून वसूल करेल. 10% काम झालं असेल तर ते काढून घेईल, त्याची वसुली करेल. हे शासनाचं काम आहे. जागा असताना त्या ठिकाणी पुन्हा स्थलांतर करून द्यायचं काम शासनाचं आहे. आपण ते करायला भाग पडू. पांडव साहेब, एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेत मी पाणीपट्टी रद्द करायचं मागणी केली. निश्चित त्याचा पाठपुरावा करून त्यांनी शब्द पण दिलाय. हो. आता उदगीरकर आता या चर्चेत संपणार आहे. हा संपल्यानंतर मार्गी लावू. उदगीरकरांना गुड न्यूज किती दिवसात देता होता रद्द झाली? आता बघा, ही निवडणूक झाली की लगेच महानगरपालिकेची आहे, आचारसंहिता आहे, पुन्हा जिल्हा परिषदेची आहे. तुम्ही म्हणाल लगेच उठलं की लगेच विहीर खोदान पाणी द्या, असं नाहीये. आता तुम्हाला 2 महिने तुम्हाला थांबावंच लागणार आहे. मला सुद्धा थांबावं लागणार आहे. आचारसंहिता संपली की तुम्हाला रोज एक प्रकरण देईन, रोज एक. उदगीरकरांना एवढी गुड न्यूज रद्द 100% रद्द करायला होतं. काळजी करू नका. मार्च एप्रिल पर्यंत ही संपली, आचारसंहिता संपल्या की तुम्हाला 100% त्या ठिकाणी बोलून साहेबाला सांगून दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी उदगीरकरांसाठी मी वचनबद्ध आहे. प्रश्न तुमच्या निवडणुकीच्या वेळेस तुमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि उद्या जेल बांधतो म्हणले होते.
बांधूत आता बांधूत आता बांधूत आता बांधूत माऊली, तुम्ही काळजी करू नका. अगदी प्रश्न चांगला उपस्थित केला, नक्की जेल बांधू. आठवण करून दिल्याबद्दल अभिनंदन. चोरासाठी हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल धन्यवाद. अगदी करू माऊली, 100% करू. तुमची पाठ ठेवून घ्या, आमचे अभिनंदन. आम्ही रोजच त्याच्यातले अहो आम्हाला माहित आहे, संघर्षशील कार्यकर्ता आहोत तुम्ही, नेता आहोत. बदलता रंग हे सांगू बदलता रंग नाही. कृती समितीला वाऱ्यावर सोडलो. मला 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 तुम्ही धरा ना त्यावेळेस. मी इथंच आहो ना. कुठून खाऊन उठून तर जाणार नाही. अरे मी तर मड इथे येणार आहे. कसं बोलायला हो तुम्ही? आता सत्तेमध्ये हो, नंतर आमच्यासारखे कार्यकर्ते उभं तुमच्याकडे बघून सह्या करतील. नंतर मग पहिलं तुम्ही म्हणला गुंडा राज आहे तर ती येऊन आम्हाला मारतील. कसं मारतात ते बघतो ना. अरे मी आहे ना इथं, त्याची काळजी करू नका. हे तुम्हाला जर माहितीसाठी असेल तर एक थांबा 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 एक मिनिट सगळ्याला देतो, चिंता करू नका. ऐका, मागून देतो. थांबा हे घ्या. थांबा, मला त्या मोठ्या तिकडे द्यायला थांबा, अजून मागवतो. थांबा, एक पेपर कुठे आहे? हे थांबा सगळे पत्रकार, थांबा ना मावले, हो थांबा.